नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 सराव संच 1.3 सोडवणार आहोत। तर या सराव संच मधील प्रत्येक गणित आज आपण या व्हिडिओमध्ये विथ एक्सप्लेनेशन सोडवणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर इथून पुढची सराव संच पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करायचे आहे। चला तर मग सराव संच 1.3 सोडवायला सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे आपला, कृती दिली आहे बघा आणि या कृतीमध्ये काही बॉक्स रिकामे दिले आहेत ते आपल्याला भरायचे आहेत। तर इथं आपल्याला क्रेमरच्या पद्धतीवर हा सराव संच 1.3 आहे। तर बघा, हा निश्चयक आपल्याला सोडवायचा आहे। निश्चयक सोडवताना आपण निश्चयातील तिरकस गुणाकार होतो। तर 3 गुणिले इथं येतं 5, 3 गुणिले 5 वजा असतं आणि नंतर इथं 2 गुणिले 4 म्हणजे इथं 2 येणार। आता या दोघांचा गुणाकार 5 त्रिक 15 पहिल्या बॉक्स मध्ये येणार इथं 15 आणि 4 दुने 8 इथं 8 दिलेला आहे। आता 15 वजा 8 केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळणार आहे 7। तर बघा किती सोपी कृती होती आणि अशी कृती पेपर मध्ये 1 मार्कासाठी येऊ शकते। तर बघा, खालील निश्चयकांच्या किमती काढा। आता इथं वरी जसं आपल्याला किंमत काढली तसेच इथं पण किमती काढायच्या आहेत। पहिल्यांदा तर या दोघांचा गुणाकार वजा 1 गुणिले 4 आणि याची वजाबाकी या दोघांच्या गुणाकारासोबत 7 गुणिले 2 पुढे सोडवा। 4 एक 4 वजा 4 वजा 7 एक 7 7 दुने 14 वजा वजाची बेरीज होईल 14 अधिक 4 तर वजा 18 येईल इथं उत्तर। दोन्ही संख्येला वजा चिन्ह आहे, मोठ्या संख्येचं चिन्ह उत्तराला येईल आणि दोन्ही चिन्ह सारखे असल्यामुळे इथं बेरीज होईल आणि उत्तर येईल आपलं वजा 18। बघा इथं वजा 18 आपलं उत्तर आलेलं आहे। पुढे पुढे आणखीन एक आपल्याला निश्चयक दिलाय आणि त्याची आपल्याला किंमत काढायची आहे। इथं पण सेम आपण जसं वरी केलं होतं तसंच 5 गुणिले 0 पहिल्यांदा आणि याची वजाबाकी करायची आपल्याला 3 गुणिले वजा 7 सोबत 3 गुणिले वजा 7। तर बघा, 5 चा गुणाकार 0 सोबत केल्यानंतर इथं येईल 0 वजा 7 एक 7 7 2 14 7 एक 21 वजा 21 येईल आणि इथं ह्या वजाचा आणि या वजाचा गुणाकार केल्यानंतर इथं उत्तर येईल अधिक 21। बघा, वजा वजाचा गुणाकार अधिक येतो, समजलं का? वजा वजाचा गुणाकार असो किंवा भागाकार असो, सारखी दोन चिन्ह असतील तर उत्तराला अधिकचं चिन्ह येतं आणि वेगवेगळी चिन्ह असतील गुणाकार भागाकारामध्ये तर उत्तराला वजा चिन्ह येतं, हे तुम्हाला माहिती आहे। तर बघा पुढं आता आपल्याला या दोघांचा पहिल्यांदा गुणाकार करायचा आहे। 7/3 गुणिले 1/2 आणि याची बेरीज किंवा याची वजाबाकी नेहमी वजाबाकीच होते, वजाबाकीच असते या दोघांच्या मध्ये। 5/3 गुणिले 3/2 सोबत करायचे। तर गुणाकारामध्ये आपण जेव्हा आपण अपूर्णांकाचा गुणाकार भागाकार सगळं काही शिकले, तर गुणाकारामध्ये फक्त अंशाचा गुणाकार होतो आणि तो लिहिला जातो अंशस्थानी 7 एक 7 आणि छेदाचा गुणाकार होतो तो लिहिला जातो छेदस्थानी 3 एक 3 3 2 6 वजा 5 एक 5 वाजून 10 5 त्रिक 15 3 एक 3 3 2 6। आता वजाबाकी मध्ये इथं दोघांचा छेद सारखा आहे, मग आपल्याला तिरकस गुणाकार करायची गरज आहे का? नाही, डायरेक्ट उत्तर येईल 7 मधून फक्त अंशाची वजाबाकी किंवा बेरीज जे काही आहे ते होईल। इथं वजाचं चिन्ह आहे, वजाबाकी होईल। तर 7 वजा 15 केल्यानंतर इथं आपल्याला मिळेल वजा 8। 15 मोठा आहे तर आपल्याला चिन्ह 15चं आणि छेद सारखा असल्यामुळे छेद तसंच तसा, छेदांमध्ये काही वजाबाकी किंवा बेरीज होत नाही। तर इथं 2 ने याला भागू आपण, 2 ने वरी पण खाली पण भाग जातो, वेगवेगळे 2 4 2 त्रिक 6 2 चौक 8 म्हणजे उत्तर येईल इथं वजा 4/3 उत्तर आपल्याला मिळालेलं आहे फायनल। तर बघा, तिन्ही निश्चयकांच्या किमती काढलेल्या आहेत आपण। इथं आहे वजा 4/3, इथं आलेले आहे अधिक 21 आणि इथं आलेले आहे वजा 18। तर बघा, आपण जो पहिला आणि दुसरा प्रश्न दिलेला आहे तो पूर्ण सोडवलेला आहे। यामध्ये काही अडचण असेल तर मला कमेंट मध्ये सांगा।
मी त्याचं तुम्हाला उत्तर नक्कीच देईल। आणि पहा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न सोडवण्या अगोदर मला तुम्हाला काहीतरी महत्त्वाची माहिती द्यायची आहे। तर बघा, आपल्या चॅनलवरती इयत्ता 10वी गणित भाग 1 धडा पहिला 2 चलांतील रेषीय समीकरणांवरती आपण एक वन शॉट व्हिडिओ घेतलेला आहे, वन शॉट व्हिडिओ। तर त्यामध्ये तुम्हाला मी सर्व संकल्पना, सर्व सूत्र विथ एक्झाम्पल, म्हणजे एक संकल्पना आणि त्यावरची सूत्र शिकवलं की लगेच त्यावरचं उदाहरण, म्हणजे त्यावरती बोर्डाच्या परीक्षेत कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात ते आपण घेतलेले आहेत। अशा प्रकारे आपण एकाच व्हिडिओमध्ये धडा पहिला पूर्ण शिकवलेला आहे। फक्त 40 ते 50 मिनिटाचा तो व्हिडिओ आहे आणि त्यामध्ये तुमचा धडा पहिला पूर्ण शिकून होणार आहे। पूर्ण म्हणजे तुम्हाला धड्या पहिल्यामध्ये काहीही अडचण राहणार नाही असा आपण तो व्हिडिओ बनवलेला आहे। खूप छान आपला तो व्हिडिओ बनवलेला आहे। तुम्ही जर पाहिला नसेल तर नक्की पहा, त्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये खूप छान फायदा होणार आहे। कमी वेळेत तुमचा एक धडा पूर्ण होणार आहे। तर असाच आपण गणित भाग 1 वरच्या सर्व धड्यांवरती वन शॉट व्हिडिओज घेतलेले आहेत। ती प्लेलिस्ट आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे। तुम्ही जर पाहिली नसेल तर नक्की पहा। एका व्हिडिओमध्ये एक धडा पूर्ण तुमचा कंप्लीट होणार आहे विथ एक्झाम्पल्स। 10वीच्या बोर्डामध्ये त्या धड्यावरती कशा प्रकारचे किती मार्काला प्रश्न येतात हे सर्व मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे। तर नक्की बघा तो व्हिडिओ, आणि तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला सर्व सराव संच सोडवणं सुद्धा सोपं जाणार आहे। आणि तो व्हिडिओ बघून तुम्ही हे सराव संचचा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला हा सराव संच अजून छान समजणार आहे। तर चला मग पुढचं गणित पाहूया। तर पुढचा प्रश्न दिलेला आहे, प्रश्न क्रमांक 3, खालील एक सामायिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा। तर पहिलं समीकरण दिलेलं आहे 3x - 4y = 10 आणि 4x + 3y = 5। तर बघा, हे समीकरण आपल्याला क्रेमरच्या पद्धतीने सोडवायला सांगितलं आहे। आणि क्रेमरच्या पद्धतीने सोडवत असताना आपल्याला काही हे निश्चयक असतात दिलेले, तर त्याचं उत्तर काढण्यासाठी आपल्याला हे सूत्र माहिती असणं गरजेचं आहे। बघा, क्रेमरची पद्धत आपल्याला सोडवण्यासाठी हे जे सूत्र आहेत ते आपल्याला माहित असणं महत्त्वाचं आहे। तर पहिल्यांदा आपल्याला डी काढायचं आहे। डी साठी आपल्याला सूत्र आहे a1 a2 b1 b2, dx साठी आहे c1 c2 b1 b2, dy साठी आहे a1 a2 c1 c2। तर बघा, सोपं आहे। dx y हे लक्षात ठेवायचं क्रमाने, आणि नंतर ए बी सी, पहिल्यांदा तर ए बी सी लगट आहे, नंतर येतं बी, आणि नंतर ए सी, आपलं ए सी एअर कंडिशनर लक्षात ठेवायचं। ठीक आहे, असं आपण ट्रिकने लक्षात ठेवूया हे। तर नंतर एक्सचं उत्तर आपल्याला एक्सची उकल काढण्यासाठी dx, म्हणजे हे काही जे आपण सोडवून येणार, पहिल्यांदा तिरकस गुणाकार होतो या दोघांचा, आणि या दोघांच्या तिरकस गुणाकाची वजाबाकी आपण जसं आता सोडवलं निश्चयकची। बघा, निश्चयक आपल्याला असा असतो ए बी। ठीक आहे, तर इथं ABCD घेऊया, ABCD तुम्हाला समजेल। तर निश्चयकचं उत्तर आपण कसं काढतो, कुठलाही निश्चयक असू द्या त्याचं उत्तर कसं काढतो, ए आणि डी आहे, हे ए आणि डी। चला आपण हे डी दुसऱ्याच लँग्वेज मधलं घेऊ, AC। हा, ए डी या दोघांचा गुणाकार वजा BC चा गुणाकार। तर आपण अशा प्रकारे निश्चयक सोडवतो हे। तर आता आपण शिकला, आताच आपण असे हे याची उत्तरं याची गणितं सोडवली आहेत। तर बघा, तर dx डिवाइड डी केलं की आपल्याला मिळतं x, आणि dy डिवाइड हे डी केलं की आपल्याला उत्तर मिळतं y। तर बघा, एक्सचं उत्तर काढताना एक्स वरी, वायचं उत्तर काढताना वाय वरी, आणि दोघांचंही काढताना डी जे आहे ते कॉमन आहे खाली। तर बघा, याचं उत्तर काढायचं आता ए बी सी काय आहे म्हणाला, तर ए बी सी काय आहे, तर यामध्ये ए म्हणजे एक्सचा सहगुणक, बी म्हणजे वायचा सहगुणक, आणि सी म्हणजे आपल्याला जी एक शेवटी संख्या दिलेली असते ती, आणि जरी दिली नसेल तर सी आपल्याला 0 घ्यायचं आहे। समजलं? तर बघा, आता आपण A1 A2 काढूया। A1 B1 C1 हे असतं पहिल्या समीकरणाचं, आणि A2 B2 C2 इथलं असतं। तर बघा, A1 बरोबर आपल्याला अगोदर ते किमती काढायच्या 3, नंतर B1 बरोबर -4, चिन्हाला विसरायचं नाही, आणि C1 बरोबर 10। ठीक आहे, आता A1 बरोबर दुसऱ्या समीकरणातलं 4, B2 बरोबर 3, आणि C2 बरोबर 5। आता हे सगळं मिळालंय, आणि हे कसं सोडवायचं हे सुद्धा माहित आहे। आता काय राहिलं या गणितामध्ये, खूप सोपं झालं आता हे गणित। बघा, आता डी काढूया पहिल्यांदा। डी इज इक्वल टू, कॅमेरा सेट करते, हां, डी इज इक्वल टू
डीचं सूत्र काय आहे? A1 पहिल्यांदा, A1 कुठे आहे इथं 3, नंतर A2 4, B1 कुठे आहे -4, B2 कुठे आहे इथं 3. ठीक आहे, आता हे सोडू. पहिल्यांदा तिरकस गुणाकार 3 गुणिले 3 करा, वजा बाकी होणार -4 गुणिले 4. तर बघा हे सोडवल्यानंतर आपल्याला मिळणार आहे 3 त्रिक 9 आणि 4 चौक 16 -16. ठीक आहे, बरोबर 9 आणि या वजाचा जो गुणाकार आहे तो अधिक येणार आहे, अधिक 16. म्हणजे आपल्याला उत्तर काय मिळणार आहे? डी काय मिळणार आहे आपल्याला? डी इज इक्वल टू 16 अधिक 9. इथं आपल्याला डी बरोबर मिळणार आहे 25. ठीक आहे, अशा प्रकारे आता आपल्याला dx सोडवायचा आहे. dx इज इक्वल टू, dx मध्ये काय आहे? c आणि b आहे. c1 कुठे आहे? 3, c1 10, c2 5, b1 -4, b2 3. हे पण निश्चय सोडवा आता. 10 गुणिले 3 वजा 4 गुणिले 5. ठीक आहे, 10 गुणिले 3 वजा 4 गुणिले 5 आणि दोघाची वजाबाकी. 10 त्रिक 30, वजाचा गुण जाऊ दे, अगोदर गुणाकारच करून घेऊ. आणि 4 पंचे 20 वजा 20 बरोबर 30. आणि या अधिक वजाचा आपल्याला वजाचा गुणाकार अधिक मध्ये येईल आणि इथं राहील 20 आणि 30 अधिक 20 केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळेल 50. dx काय आला आपलं? 50. याला बॉक्स करत चला, म्हणजे तुम्हाला डायरेक्ट जेव्हा शेवटी उत्तर काढत असताना हे बॉक्स बघितलं की तुम्हाला डायरेक्ट इथं उत्तर उचलता येतील किमती या dx च्या शोधत बसण्याची गरज नाही. तर बघा आता काढायचं आहे आपल्याला dy. थोडंसं पहिलं गणित आहे त्यामुळे मी हळूहळू घेत आहे, समजावं तुम्हाला. आता दुसऱ्या गणितापासून आपण फास्ट घेणार. dy साठी तर काय एअर कंडिशनर आहे a आणि c. A1 काय आहे? 3, A2 4 आणि c 10 आणि 5. 3 गुणिले 5 वजा 10 गुणिले 4 बरोबर 3 5 15 वजा 10 चौक 40. आता 15 मधून 40 गेले तर इथं राहिले आपले 25. तर 40 मोठा आहे त्याच्यामुळं वजा बाकीचं चिन्ह येईल इथं 25. आता आपल्याला x ची किंमत काढायची आहे. x ची किंमत काढण्यासाठी dx डिवाइड d. dx ची किंमत काय आहे? dx इथे 50 आणि d काय आहे? 25. x काय येणार? 25 1 25, 25 2 50. x ची उत्तर आली x चं उत्तर मिळालं आपल्याला 2. आता y काढायचं आहे आपल्याला. y चं dy डिवाइड d. y काय आहे आपल्याकडे? वजा 25 आणि d आहे आपल्याकडे 25 इज इक्वल टू 25 इज टू 20 25 1 25 25 1 25. बघा वजा 1 आपल्याला इथं उत्तर मिळाले y चं. y इज इक्वल टू वजा 1. तर आपण x आणि y च्या उकली काढलेल्या आहेत. x ची उकल आपल्याला 2 आणि y ची उकल वजा 1 आपल्याला मिळाली आहेत. या समीकरणाच्या उकली आपण क्रेमरच्या पद्धतीने काढलेल्या आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला पुढची सर्व गणितं सोडवायची आहेत. फक्त इथं d मध्ये काय येणार? ab, dx मध्ये cb आणि dy मध्ये ac येणार. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आणि नाहीतर मग पूर्ण गणित हे तुम्हाला सोपं जाणार आहे. हे तुम्हाला लक्षात राहिलं तर. पुढचं गणित अगोदर तर आपण a b c च्या किमती काढायच्या आहेत. इथं a इज इक्वल टू a1 इज इक्वल टू आहे x चा सहगुणक 4, b1 इज इक्वल टू y चा सहगुणक 3 आणि c1 इज इक्वल टू हे जे आपल्याला दिलेलं आहे तिसऱ्यांदा वजा 4. ठीक आहे, C म्हणजे थोडक्यात ज्याला चल नाही, म्हणजे इथं x y जसे चल आहेत, बिना चलाचा आपल्याला जो अंक दिलेला असतो तो असतो आपला C. तर इथं आता घोटाळा करून दिले, याला आपण सरळ करूया. तर बघा इथं आपल्याला x पहिल्यांदा घ्यायचं असतं 6x आणि हे जे y बरोबरच्या दुसऱ्या साईडला आहे त्याला इकडे आणूया. मग बरोबरच्या दुसऱ्या साईडला आल्यानंतर इथं होईल अधिक 5y
आणि हे 8ला पण इकडे आणूया, -8 बरोबर आपलं उत्तर इकडे राहणार 0. आता आपण काढू शकतो A1 आहे आपलं x चा सहगुणक A2 6, नंतर B2 आहे आपलं 5 आणि C2 आहे आपलं -8. काही तर केले का आपण? फक्त हे जे आहे बरोबरच्या दुसऱ्या साईडला घेऊन गेलो, मग हे सगळे एका साईडला गेल्यानंतर दुसऱ्या साईडला काय उरणार? 0. तर आता बघा ह्या गणितामध्ये हेच थोडंसं अवघड होतं. 6x अधिक 5y वजा 8 हे आपल्याला समीकरण मिळवणं. बाकी सर्व आपल्याला सारखंच आहे, गणित क्रमांक 1 सारखं. त्यामुळे मी तर तुम्हाला गणित डायरेक्ट इथं सोडवून दिलेलं आहे, कारण आपला व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये. तर बघा इथं आपण A1 आणि A1 B1 C1 काढलं, नंतर A2 B2 C2 काढलेलं आहे, नंतर D काढलं. आपलं D चं सूत्र काय आहे? A आणि B. तर A1 A2 4 आणि 6 आणि B1 B2 3 आणि 5 घेतलं. याचा तिरकस गुणाकार वगैरे करून आपल्याला उत्तर मिळालं आहे 2. नंतर इथं आपण dx चं सूत्र घेतलं. dx चं सूत्र आहे C आणि B घेतलं. C1 C2 घेतलं, -4 -8 आणि नंतर B1 B2 3 आणि 5 घेतलं आणि हे सोडवल्यानंतर आपल्याला मिळालं आहे इथं 4 आणि नंतर इथं आपण dy सोडवलं. dy साठी आपलं सूत्र आहे AC साठी A1 A2 घेतलं आणि C1 C2 घेतलं आणि हे पण सोडून उत्तर मिळालं आपल्याला -8 आणि नंतर x काढलं. dx आपलं आलेलं आहे 4 आणि आपल्याला d मिळालेला आहे 2. तर 4/2 उत्तर आलं 2. बेगबे दुने 4 आणि dy करण्यासाठी dy मिळालं आहे -8 आणि d मिळालेला आहे 2. तर बेगबे 2 4 बेत्रिक 6 बेचोक 8 -4 आपलं उत्तर आलेलं आहे. 2 आणि -4 या समीकरणाच्या उकली आलेल्या आहेत. तर बघा यामध्ये काही अडचण नसेलच अडचण मला माहिती आता, कारण आपण पहिलं जसं सोडवलं आहे तसंच आहे हे सुद्धा. तर आता आपण बाकीची गणितं आहेत जे डिटेलमध्ये सोडवूया. हे एक सेम होतं म्हणून मी घेतले. तर बघा अशा प्रकारे आपण हे गणित सोडवलेलं आहे. पुढचं गणित सोडवायचं आहे. आता हे गणित आपण पूर्ण सोडवणार आहोत, कारण सारखी जरी गणित असली तर आपल्याला प्रॅक्टिस करणं महत्त्वाचं आहे. तर बघा प्रॅक्टिस केल्याने आपल्याला जे सूत्र आहेत ते लक्षात राहतात. तर x अधिक 2y बरोबर -1 आहे. तर आणि इथं आहे 2x वजा 3y बरोबर 12. तर हे दोन्ही बरोबरच्या दुसऱ्या साईडला नेलेले आहेत. जर तुम्हाला आणायचं असेल तर इकडच्या साईडला आणू शकता, नाहीतर असं पण हे सोडवू शकता. तर A1 इथं काढायचं असेल तर बघा, जर इथं -1 जे आहे इकडच्या साईडला असतं तर तुम्हाला हे पण इकडच्या साईडला आणावं लागेल, कारण इथं चिन्हांमध्ये चूक होईल. नाहीतर हे दोन्ही बरोबरच्या साईडला C जे आहे दोन्ही बरोबरच्या दुसऱ्या साईडला दिले, त्यामुळे आपण असंच सोडवलं तरी चालतं. तर A1 आपल्याला इथं आहे x चा सहगुणक काहीच नाही इथं, म्हणजे काय असतो? 1 असतो. काहीच दिलं नाही म्हणजे इथं 1 असतं. B1 आहे आपल्याला 2 y चा सहगुणक आणि C आहे आपल्याकडं -1. नंतर A2 आहे आपल्याकडं 2 x चा सहगुणक दुसऱ्या समीकरणातील. B2 आहे आपल्याकडं -3 y चा सहगुणक आणि C2 आहे आपल्याकडं 12. पहिल्यांदा आता आपल्याला काढायचं आहे D आणि D साठी सूत्र आहे D = A1 A2 आणि B1 B2. तर A1 आहे इथं 1, A2 आहे 2, B1 आहे 2 आणि B2 आहे -3. आता हे सोडवायचं आहे आपल्याला. तिरकस गुणाकार -3 गुणिले 1 वजा 2 गुणिले 2 वजा 3 3 1 3 वजा 3 वजा बेगबे दुने 4. तर D मिळालेला आहे आपल्याला. वजाची बेरीज होईल 4 5 6 7 वजा 7. आता काढायचं आहे आपल्याला dx साठी सूत्र आहे आपल्याला ABC C1 C2 आणि B1 B2. तर C1 काय आहे? -1 आहे, -1. C2 आहे 12, B1 आहे 2, B2 आहे -3. आता हे सोडवायचं आहे. -1 गुणिले -3 वजा 12 गुणिले 2. ठीक आहे. 3 1 3 येईल, पण वजाचं अधिक होईल तर येईल +3 आणि इथं 12 1 12 12 दुने 24 -24. उत्तर आलं -21. पुढं dy काढायचं आहे आता आपल्याला. dy साठी आहे AC. तर A आपलं 1 आणि 2, C आहे -1 आणि 12
12 एक 12, 12 गुणिले 1 करू इथं, वजा वजा 1 गुणिले 2, तर 12 एक 12 आणि इथं वजा बे एक बे वजा 2, पुढे उत्तर आलं 12 अधिक 2 बरोबर 12, 13 14, dy आलं 14. आता आपल्याला उत्तर काढायला सोपं जाईल. x बरोबर dx डिवाइड d. dx काय आहे वजा 21 आणि d काय आहे वजा 7. आता वजा वजाची बेरीज म्हणजे वजा वजाचा भागाकार अधिक मध्ये येईल. 7 1 7 7 2 14 7 1 21, म्हणजे इथं येईल अधिक 3 उत्तर आपलं. आणि dy y काढण्यासाठी आपल्याला dy डिवाइड d. dy चं उत्तर आपल्याकडे आलेलं आहे 14 आणि d आहे आपल्याकडे वजा 7, तर इथं उत्तर येईल 7 1 7 7 2 14, म्हणजे वजा 2 आपल्याला इथं उत्तर मिळालं आहे. x आणि y च्या उकली काय मिळालेल्या आहेत आपल्याला 3 आणि वजा 2. गणित आहे 6x वजा 4y बरोबर वजा 12 आणि 8x वजा 3y बरोबर वजा 2. आता आपल्याला दिसत आहे पहिलं जे समीकरण आहे 6x वजा 4y वजा 12, तर याला 2 ने भाग घातला तर जातो. तर बघा भाग जात असेल तर भाग घालायचा, म्हणजे पुढचं कॅल्क्युलेशन करायला आपल्याला सोपं जाईल. तर बघा 6 बे 1 बे 2 4 बे 3 6, तर इथं पहिल्यांदा मिळेल 3x वजा इथं बेग बे बे 2 4 2y बरोबर बेग बे 2 4 बे 3 बे सकी 12 वजा 6, आणि हे दुसरे समीकरण 8x वजा 3y बरोबर वजा 2. तर इथं 3 असल्यामुळं सगळ्या पदांना सारख्या संख्येने भाग जात नाही, म्हणून याला घालायचा नाही. आणि याला 2 2 2 ने भाग जातो तर घालायचा. तर एकाच संख्येने भाग घातल्यामुळं किंमत बदलत नाही. आणि इथं आता आपल्याला a1 मिळेल 3, b1 मिळेल वजा 2 आणि c1 मिळेल वजा 6. तसंच आता a2 मिळेल 8, b2 मिळेल वजा 3 आणि c2 मिळेल वजा 2. तर आता आपल्याला सोडवायचं आहे d बरोबर a आणि b 3 8 वजा 2 वजा 3. तर d सोडवा 3 गुणिले 3 वजा 3 वजा वजा 2 गुणिले 8, 3 1 3 त्रिक 9 वजा 9 वजा 8 1 8 2 16 वजा 16 वजा 9 अधिक 16, बघा 16 मधून 9 गेले, इथं राहिले 7, म्हणजे आपला d आलेला आहे 7. आता काढायचा आहे आपल्याला dx साठी आहे आपलं c आणि b. तर बघा c कुठे आहे इथं वजा 6 वजा 2 आणि b आहे वजा 2 आणि वजा 3. तर इथं तिरकस गुणाकार करायचा आहे वजा 6 गुणिले वजा 3 वजा बाकी वजा 2 गुणिले वजा 2. 6 6 6 2 12 6 3 18 वजा 18 वजा बेग बे 2 4 वजा 4 बरोबर वजा 18 अधिक 4 बरोबर वजा 14 आपलं उत्तर आले. आता काढायचं आहे dy इज इक्वल टू y साठी आहे ac, a आहे 3 आणि 8, c आहे वजा 6 आणि वजा 2 इज इक्वल टू तिरकस गुणाकार 3 गुणिले वजा 2 वजा वजा 6 गुणिले 8, 3 1 3 3 2 6 वजा 6 वजा 8 6 6 36 6 7 42 6 8 48 वजा 48 वजा 6 अधिक 48, 48 मधून 6 गेले, इथं उत्तर आलं आपलं 42. तर आता d मिळालं dx मिळालं dy मिळालं. आता x काढूया. x इज इक्वल टू dx डिवाइड d. dx आहे आपल्याकडं वजा 14 आणि d आहे 7, उत्तर आलं वजा 2, 7 1 7 7 2 14. y काढायचं आहे dy डिवाइड y, सॉरी dy आहे 42 आणि इथं d आहे 7, 7 1 7 7 सक 42. तर आपल्याला x आणि y च्या किमती मिळाल्या आहेत. x मिळाला आहे वजा 2 आणि y मिळालेला आहे 6. तर अशा प्रकारे आपण गणित क्रमांक 4 सुद्धा सोडवलेला आहे. पहा, बोर्डाच्या परीक्षेमध्ये जितकं तुम्हाला गणित बरोबर येणं स्टेप बाय स्टेप येणं महत्त्वाचं आहे, तितकंच प्रेझेंटेशन महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला बरोबर खाली बरोबर असं प्रेझेंटेशन करायचं आहे, सुटसुटीत लाईन सोडून, म्हणजे तुम्हाला इथं यासाठी फुल मार्क्स मिळतील. म्हणजे तुमचा जो एक्झामिनर आहे त्याला उत्तर तुमचं क्लीन आणि सुंदर दिसेल, तर तो तुम्हाला इथं 100 अबाउट 100 मार्क्स देतो.
बोलण्याचं तात्पर्य आहे की तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळतात. तर बघा इथं आता आपल्याला गणित क्रमांक 5 दिलेला आहे. 4m अधिक 6n बरोबर 54 आणि 3m अधिक 2n बरोबर 28. तर हे जे आहे दोन्ही बरोबरच्या दुसऱ्या साईडला आहे c, म्हणजे इकडे घेऊन यायची गरज नाही. मग इथं a1 आपल्याला मिळेल 4, b1 मिळेल 6 आणि c मिळणार आहे 54. इथं सुद्धा आता आपण या सर्व पदांना 2 ने भाग घालू शकतो. 2 ने भाग घातलं तर हे 54 लहान होईल आणि आपल्याला पुढे कॅल्क्युलेशन मध्ये सोपं जाईल. तर 2 ने भाग घालूया आपण. a1 तर a1 इथं येईल बेग बे बेदुने 4 2. इथं b1 येईल बेत्रिक 6 आणि c1 येईल बेक बे बेदुने 4 उरले 1 बे सती 14 27. तर बघा इथं आपल्याला a1 b1 c1 मिळालं. आता a2 इथं 2 आहे, नंतर इथं 3 आहे, एका संख्येने भाग जात नाही, मग आपण तसंच घेऊया. 3 b2 2 आणि c2 28. आता आपल्याला काढायचं आहे d. मग d काढण्यासाठी आपल्याला a लागणार आहे 2 3 आणि b 3 2. गुणाकार करा. 2 गुणिले 2 वजा 3 गुणिले 3 बरोबर वेगवेगळे दोन्ही 4 वजा 3 त्रिक 9. इथं येईल आपलं वजा 5. 9 मधून 4 गेले वजा 5. dx काढायचा आहे. dx साठी सूत्र आहे आपलं c आणि b. c आहे आपल्याकडं 27 28 आणि b आहे 3 आणि 2. 27 गुणिले 2 वजा 28 गुणिले 3. 27 गुणिले 2 54. 84 बरोबर 84 वजा 54. इथं राहिले 30 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे वजा 30 उत्तर आलं इथं. आता काढायचं आहे dy साठी आहे ac. a आहे आपल्याकडं 2 3 आणि c आहे 27 28 बरोबर गुणाकार करा. 2 गुणिले 28 वजा 3 गुणिले 27. तर बघा 28 गुणिले 2 करा. इथे येईल 56 वजा 27 गुणिले 3 आणि इथे येईल 81. आता 81 वजा 56 करायचं आहे. इथे राहिले वजा 25. पुढे आता आपल्याला काढायचं आहे x काढण्यासाठी dx डिवाइड d आणि इथं एक dx आपल्याकडे आले आहे वजा 30 आणि d आला आहे वजा 5. 5 1 5 5 1 30. इथं उत्तर आलं 6. वजा वजाचा भागाकार अधिक येतो. d आता काढायचं आहे y. तर y काढण्यासाठी dy डिवाइड d बरोबर dy आला आहे वजा 25 आणि d आहे आपल्याकडे वजा 5. वजा वजाचा भागाकार अधिक मध्ये 5 5 25 म्हणजे इथं आलं 5 आणि आपल्याला इथं मिळालेलं आहे x आणि y च्या उकली मिळाल्या आहेत 6 आणि 5. पुढचं गणित आहे 2x अधिक 3y बरोबर 2. x वजा y छेद 2 बरोबर 1 छेद 2. तर बघा इथं छेद आपल्याला समान दिसत आहेत 2 2. तर आपण जर या दुसऱ्या समीकरणाला 2 ने गुणलं तर आपले हे जे छेद आहेत ते निघून जातात. तर बघा आपलं हे जे पहिलं समीकरण आहे जशाच तसं, कारण याला भाग जात नाही सर्व पदांना एका संख्येने. इथं 3 आहे 2 आहे म्हणजे 2 ने जर भाग घातला तर ह्या 3 ला भाग जाणार नाही, म्हणून याला भाग घालायचं नाही. हे जसंच तसं राहील आणि याला आपण 2 ने सर्वांना गुणाकार करायचा आहे. तर बघा आपल्याला लिहावं लागेल पहिल्यांदा हे समीकरण 1 आणि इथं समीकरण x वजा y डिवाइड. आपण जे काही करतो ते आपल्याला लिहावे लागेल, नाहीतर एक्झामिनरला समजणार नाही की आपण काय नेमकं गणितामध्ये स्टेप्स केले आहेत. हे समीकरण 2, हे समीकरण 1. तर समीकरण 2 ला 2 ने गुणू. ठीक आहे. तर बघा 2 ला 2 ने गुणून इथं येईल 2 गुणिले x वजा इथं येईल 2 गुणिले y डिवाइड 2 बरोबर 2 गुणिले 1 छेद 2. तर बघा इथं पहिल्यांदा तर येईल 2x वजा हे 2 ला हे 2 कटेल, इथं राहील y आणि इथं या 2 ला हे 2 कटेल, इकडं पुढं राहील 1. तर बघा हे मिळालं आहे समीकरण 3. आता आपल्याला समीकरण सोडवायचं आहे. 3 आणि 1 घ्यायचं आहे आणि सोडवायचं आहे. बघा आपण ह्या समीकरण 2चं सोपं रूप काढलेलं आहे. मग आता आपल्याला समीकरण 1 आणि 2 घेऊन उकल काढायचे आहे. तर आपल्याला a1 काय मिळालं आहे, तर a1 आपल्याला इथं 2, b1 3,
इथं वायचा सहगुणक आणि C1 मिळाला आहे 2. आता इथं A2 मिळाला आहे आपल्याला 2 आणि B2 मिळालेला आहे वायचा सहगुणक -1 आणि C2 मिळालेला आहे 1. आता काढायचं आहे आपल्याला उत्तर. तर पहिल्यांदा डी काढायचं आहे. डी काढण्यासाठी आपल्याला लागणार आहे ए आणि बी. ए आहे 2 2, बी आहे 3 - 1. सोडवा. 2 गुणिले -1 -2 गुणिले 3 बरोबर बे इथं -2, 3 1 3, 3 2 6, इथं 6, वजाची अधिक बेरीज 6 आणि 2 7 8 -8 उत्तर आलं इथं. आता डी एक्स काढायचा आहे. डी एक्स साठी लागणार आहे आपल्याला सी आणि बी. सी काय आहे आपल्याकडे 2 आणि 1 आणि बी आहे 3 आणि -1. तिरकस गुणाकार 2 गुणिले -1 वजा 3 गुणिले 1 बरोबर बे 2 आणि 3 1 3 -3 बरोबर अधिक होईल 3 आणि 2 -5 येईल. आता काढायचं आहे आपल्याला डी वाय. डी वाय काढण्यासाठी आपल्याला लागतं ए आणि सी. ए आहे आपल्याकडे 2 2, सी आहे 2 आणि 1 बरोबर तिरकस गुणाकार 2 गुणिले 1 वजा 2 गुणिले 2 बरोबर बे वजा बे 2 4. उत्तर येईल 2 - 4 -2. आणि आता आपल्याला काढायचं आहे एक्स. एक्स काढण्यासाठी डी एक्स डिवाइड डी आणि इथं डी एक्स आपल्याला आलेला आहे -5 आणि डी आहे आपल्याकडे -8. तर याला भाग जात नाही दोन्ही संख्येला. मग आपण आता डायरेक्ट इथं 5/8 कारण इथं वजाचा भागाकार अधिक येतो म्हणून आपलं उत्तर आलं 5/8. आता वाय काढायचं आहे. वाय काढण्यासाठी डी वाय डिवाइड डी आणि डी वाय आपल्याकडे मिळालेला आहे -2 आणि डी मिळालेला आहे -8 आपण काढलेला आहे. तर बे 2 4 बे 6 बे 8 तर भाग जात होईत तर इथं उत्तर येतं 1/4. अधिक वजाचा जो गुणाकार भागाकार होतो तो अधिकेमध्ये येतो. तर आपल्याला इथं एक्स आणि वायच्या उकली मिळालेल्या आहेत 5/8 आणि 1/4. थोडं अशा प्रकारे गणित दिसलं की मुलं थोडं घाबरतात. तर घाबरायची काहीच गरज नाही. सरळ सरळ या ज्या समीकरणाला आहे प्रत्येक पदाला 2 ने गुणायचं आणि 2 ने गुणून आपल्याला हे समीकरण मिळतं. आणि आता आपल्याला हे सोपं समीकरण मिळालं की सोडवणं पुढचं सोपंच आहे. तर हे होतं आपल्या या सराव संच मधलं शेवटचं गणित. या सराव संच मध्ये तुम्हाला काही अडचण असेल, काही समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये विचारा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे इथून पुढची सर्व सराव संच तुम्हाला पाहायला मिळतील. आणि या व्हिडिओला लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.